आज आपण जे बघणार आहोत ती गोष्ट आहे झोपाळा. ठीक आहे. आणि प्रश्नचिन्हांची ओळख. हे काय आहे? व्याकरणाचा एक नियम आहे. जेव्हा कधी प्रश्न विचारला जातो तेव्हा किंवा लिहिला जातो तेव्हा प्रश्नचिन्ह दिलं जातं. हा, तर आधी आपण गोष्ट ऐकणार आहोत छानपैकी. कोणाकोणाची? 2 बेडूक आणि 1 बगळा यांची गोष्ट ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे. पार्क मध्ये, बागेमध्ये किंवा मोठं घर असेल तर त्या त्या घराच्या गॅलरीमध्ये देखील तुम्ही काय लावू शकता? झोके लावू शकता. आणि छान झोके घेऊ शकता. झोक्यावर गाणी म्हणू शकता. तो तुमचा एक काय झाला? खेळ झाला. हो की नाही? तर झोपाळा ही गोष्ट, पुट युअर कॅमेरा ऑफ. ही गोष्ट काय करणार आहोत आपण? ऐकणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला गोष्ट सांगते. तर झोपाळ्या या गोष्टीत कोण कोण आहे? कोणकोणती पात्र आहेत? 1 बगळा आहे आणि 2 बेडूक आहेत. ते काय करतात? कसा आपला झोपाळा बांधतात आणि त्याच्यावर छान झुले घेतात. नंतर काय गंमत होते? ते लगेच पाण्यात उड्या मारतात. जसं प्रत्येकाला आपला जीव प्रत्येक जण आपला जीव जपत असतो, तसाच काय करतात? आपला जीव वाचवण्यासाठी पटकन काय करतात? बेडूक झोपाळ्यावरून पटकन उडी मारतात आणि आपला जीव वाचवून घेतात. ठीक आहे. तर ही गोष्ट आपण काय करणार? आज ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत, त्याच्यावरचे प्रश्न देखील पाहणार आहोत. तर पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतं इथे? पहिलं जे चित्र आहे त्याच्यात एक बगळा आहे आणि तो कुठे उभा आहे? पाण्यात उभा आहे. बगळा काय खातो? छोटे छोटे मासे पकडून खातो पाण्यातले. हो की नाही? आणि तो पाण्यात उभा आहे. त्याचे पाय केवढे तरी लांब आहेत, काठीसारखे. हा, आणि त्याची चोच बघा कशी आहे, तो उंच आहे. त्याची मान तो खाली घालून काय करतोय? मासे शोधतोय आणि पाण्यातले मासे शोधून तो काय करणार आहे? तो गट्टम करणार आहे, खाऊन टाकणार आहे. हेच त्याचं काय झालं? अन्न झालं. दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतंय बेडूक. बेडूक आपण अगोबाई ढगोबाई मध्ये बेडूक बघितलेला, जो काय करतो? जेव्हा पावसाची चाहूल लागते तेव्हा खोल खोल जमिनीचं दार उघडून बाहेर येतो, पावसाची मजा घेतो, डराव डराव असा आवाज दिवस रात्र करत असतो, कारण त्याला आनंद झालेला असतो, पावसामुळे चिखल मिळणार असतो. हो की नाही? तो बेडूक. आणि तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय इथे? वेल दिसते. काय दिसते? वेल. वेल म्हणजे काय? जी आधाराशिवाय काय होऊ शकत नाही? वाढू शकत नाही. ती झाली वेल. तर ह्या वेलीला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. जसं भोपळा येईल, त्याच्यानंतर द्राक्ष येतील, कारले येईल, वेगवेगळे फळभाज्या, वेगवेगळी फळं देखील ह्या वेलीला येतात. प्रत्येक झाडाची वेल किंवा झाड हे वेगळं असतं, प्रत्येक फळाचं किंवा भाजीचं. पडवळ असेल, दोडकं असेल, कारलं असेल, तर ह्या सगळ्या भाज्या या वेलींना येतात. तर त्याच प्रकारची ही काय आहे? वेल आहे. आणि गोष्टीत त्या वेलीचा समावेश आहे. म्हणून मी तुम्हाला इथे चित्र दाखवले. ठीक आहे. तर आता आपण गोष्टीकडे वळणार आहोत. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे झोपाळा गेला उडून. झोपाळा बरं कधी उडून जातो का? नाही जात. तर झोपाळा एका जागी स्थिर असतो. आपण जेव्हा झोपाळ्यावर बसतो तेव्हा मागे पुढे आपण काय करतो? झोके घेतो. पण तो कधीच उडून जात नाही एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर. तर या गोष्टीत अशी काही गंमत घडलेली आहे की तो झोपाळा काय झाला? उडू लागला. तर ती गंमत कोणाची झाली? कसा झोपाळा उडला? हे सगळं आपण काय करणार? बघणार आहोत. बघ, ऐक आणि म्हण. तुम्हाला म्हणायचं नाहीये, फक्त बघायचं आणि ऐकायचंय.
एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. तर बेडूक कुठे राहत होते? एका तळ्यात. आणि जसं मी सांगितलं होतं की बगळा काय करतो? पाण्यात जाऊन छानपैकी मासे पकडतो, हो की नाही? ते त्याचं अन्न आहे. मग त्या दिवशी त्या बेडकांना काय झाले? तळ्यात 2 खांब दिसले. काय दिसलं? 2 खांब. आणि त्यांनी कशाचाही विचार न करता त्यांना खेळायची इच्छा झाली. झोके घ्यायची इच्छा झाली. जसे तुम्ही पार्कमध्ये जाऊन, बागेमध्ये जाऊन झोके घेता. छान मस्त गार वारा लागतो तुमच्या अंगाला. मागे पुढे होता. कोणतरी तुम्हाला झोका देते किंवा तुम्ही पाय टेकवून जमिनीला देखील झोका घेऊ शकता. हो की नाही? मग तशीच इच्छा कोणाला झाली? बेडकांना झाली, की आज आपण काय करायचं आहे? झोके घ्यायचे आहेत. आणि पाण्यात त्यांना काय दिसले? 2 खांब दिसले. आणि त्यांचं बरोबरच होतं. झोपाळा बांधण्यासाठी 2 खांब लागतात. हम्म. मग त्यांनी काय केली? बाजूला जी बेल होती ती पटकन आणली आणि त्या 2 खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. आणि त्यामुळे काय झालं? त्या 2 खांबांना वेल बांधल्यामुळे त्या वेलीचा छानदार असा झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. आता पहिल्या चित्रात तुम्हाला दिसत असेल की काय दिसतायत? 2 खांब दिसतायत. पण ते खांब आहेत का? नाही. तर खाली बघा काय आहे? ते पाय आहेत. दुसऱ्या चित्रात बेडकांनी काय केलंय? छानदार खांबांना म्हणजेच बगळ्याच्या पायाला वेल बांधलाय आणि ते काय करतायत? छानपैकी एकमेकाच्या गळ्यात हात टाकून झोके घेत आहेत. हा तर हे झालं पहिलं चित्र आणि हे दुसरं चित्र. पहिल्या चित्रात त्यांना खांब दिसले, त्यांनी वेल आणली आणि ती बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या चित्रात ती वेल बांधून झालेली आहे. दोन्ही बेडूक जे मित्र आहेत, दोघे एकत्र पाण्यात राहतात, ते मस्त खांद्यावर हात ठेवून काय घेतायत? झोके घेत आहेत. आणि तिसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसतंय? ते घाबरलेले दाखवलेले आहेत. का बरं घाबरले असतील? बघूया तोच काय गंमत झाली? अचानक तो झोपाळा उडू लागला. जेव्हा ते 2 बेडूक वेलीचा छानदार झोपाळा करून काय करत होते? झोके घेत होते. तेव्हा तो झोपाळा अचानकपणे उडू लागला. आता बरं तो का उडू लागला असेल? बघूया. तिसऱ्या चित्रात तुम्हाला बेडूक एकमेकांना बघताना दिसतायत. ते घाबरलेले दिसतायत. कारण झोपाळा काय होतोय? उडतोय. आणि चौथ्या चित्रात बेडकांनी पाण्यात परत उड्या घेतलेल्या आहेत. आणि बगळा काय करतोय? उडून जातोय. तर ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. विचार न करता त्यांनी काय केलं? त्यांना 2 खांब दिसले आणि त्यांनी पटकन वेल आणून त्या खांबांना बांधली. पण वेल बांधायच्या आधी त्यांनी वरती बघितलं पाहिजे होतं की नाही? की कोण आहे? ते कसले खांब आहेत? कोणाचे पाय आहेत का? हे त्यांनी बघितलंच नाही. आणि काय केलं? त्यांना एवढा आनंद झाला, त्यांना झोके घ्यायचे होते, की त्यांनी लगेच आजूबाजूला बघितली, वेल आणली आणि त्या 2 खांबांना बांधली. आणि ते 2 खांब नसून काय होते? बगळ्याचे पाय होते. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तर तो झोपाळा किंवा ते 2 खांब नसून ते काय होते? बगळ्याचे पाय होते. आणि त्या पायांना बेडकांनी काय बांधली होती? वेल बांधली होती आणि त्याचा झोपाळा तयार केला होता. ठीक आहे? तर त्याच्यामुळे काय झालं? बेडकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. समजा त्यांना समजलं असतं, नंतर समजलं असतं की हे झोपाळा नाहीये, हे बेडकाचे पाय आहेत. खांब नसून आणि तो उडायला लागला. जमीन असती किंवा खडक असता आणि त्यांनी उड्या मारल्या असत्या, तर त्यांचा जीव देखील गेला असता. पण त्यांना लवकरच समजलं आणि त्यांनी पाण्यात पटापट उड्या मारल्या म्हणून त्यांचा जीव वाचला. मग या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं? की कोणतीही गोष्ट करताना काय केला पाहिजे? आधी विचार केला पाहिजे. विचार करून नंतर निर्णय घेतला पाहिजे. ठीक आहे? हं. तर ही गोष्ट सगळ्यांना समजली. तर या गोष्टीतले कोणकोणते शब्द आपण बघितलेले आहेत?
जसे वेल, बेडूक, झोपाळा, छानदार, झोके, बगळा, पटापट आणि पाणी हे शब्द आपण या पाठात या गोष्टीत शिकलेलो आहोत, बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी शब्द लिहा. झोपाळा, झोपाळ्याला काय म्हणतो आपण? स्विंग. स्विंगचं स्पेलिंग काय आहे? SWING, स्विंग. झोपाळा, स्विंग, SWING. तळे, तळेला काय म्हणणार आपण? पॉन्ड, POND, पॉन्ड. तळे, पॉन्ड, POND. पाण्यात, in the water, INTHEWATER, water. तळ्यात, पाण्यात, in the water. बांधला, BUILT, built. बांधला, built, BUILT. त्याच्यानंतरचा शब्द आहे झोके. स्विंग्स, SWINGS, स्विंग्स. झोके, स्विंग, SWINGS. अचानक, सडनली. अचानक तो झोपाळा उडू लागला. तर अचानकला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सडनली. SUDDENLY, सडनली. अचानक, सडनली. SUDDENLY, सडनली. ठीक आहे. नंतर इथे रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. तुम्हाला एक वाक्य दिलेले आहे. वाक्यात काय करायचं आहे? रिकामी जागा दिलेली असेल परीक्षेमध्ये, ती तुम्हाला योग्य उत्तर निवडून लिहायची आहे. इथे जी रिकामी जागा दिलेली आहे त्याचं उत्तर मी कशा रंगात दाखवलंय? कोणत्या रंगात? लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे. जसं पहिलं वाक्य आहे, एका तळ्यात 2 बेडूक होते. बेडूक हे काय झालं? या वाक्यातलं उत्तर झालं. दुसरं वाक्य आहे, वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. या वाक्यात काय आहे उत्तर? छानदार. छानदार लाल अक्षरात दाखवलेला आहे, म्हणून छानदार काय आहे? हे या वाक्याचं उत्तर. तिसरं वाक्य आहे, तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. या वाक्यातलं उत्तर काय आहे? अचानक, जे मी लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे. चौथं वाक्य आहे, ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. या वाक्यातलं उत्तर आहे पाय. ते लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इंग्रजी शब्द आणि रिकाम्या जागा भरा. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला नोट्स मध्ये मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्नचिन्हांची ओळख. प्रश्नचिन्ह म्हणजे काय? जेव्हा कधी प्रश्न विचारला जातो तेव्हा काय होतं? तो प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावर जोर दिला जातो तरच तो प्रश्न विचारला आहे असं आपल्याला समजतं. जसं मी म्हटलं, तुम्ही काय करताय? करताय, वर मी जोर दिलाय, हो की नाही? किंवा तू कुठे चाललायस? तू कुठे चाललायस? तू कुठे राहतोस? तू काय करतेस? हे सगळे काय झाले? प्रश्न झाले. ठीक आहे. आणि ते प्रश्न कसे विचारायचे असतात? प्रश्न कसा समजून घ्यायचा असतो? जसा आपण पूर्णविराम देतो वाक्य झाल्यानंतर, तसाच काय देतात? प्रश्न चिन्ह. कधी देतात? जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नचिन्ह दिलं जातं. ठीक आहे. तर आज आपण प्रश्नचिन्हाची ओळख करून घेणार आहोत. हा, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न चिन्ह वापरलं जातं. तू कुठे चाललास? तू काय करतोयस? तू कुठे आहेस? तू जेवलास का? तू झोपलास का? हे काय झाले? प्रश्नार्थक शब्द झाले.
आणि या शब्दावरून आपण काय करू शकतो, ओळखू शकतो की काय आहे प्रश्न विचारलेला आहे. चिन्हांची ओळख. प्रश्नचिन्ह कधी दिलं जातं, वाक्य प्रश्न विचारल्यानंतर. इथे काही प्रश्नचिन्हांची ओळख समजून घेण्यासाठी गोल दिलेले आहे, त्याच्यातले शब्द वापरून तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचा आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. कधी द्यायचं आहे, वाक्य संपल्यानंतर. तर तुम्हाला काय सांगितलंय, प्रत्येक गटातील एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर, वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे. नक्की दे असं काय म्हटलंय, का म्हटलंय, कारण समजलं पाहिजे तो प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे पहिलं वाक्य लिहून दाखवलेलं आहे, दीपा कधी आली. दीपा हा शब्द पहिल्या गोलात आहे, कधी हा शब्द दुसऱ्या गोलात, तिसऱ्या गोलात आली हा शब्द आहे आणि चौथ्या गोलात आहे प्रश्न चिन्ह. ठीक आहे, दीपा कधी आली, त्याच्यानंतर काय दिलंय, प्रश्नचिन्ह. दुसरं वाक्य, रोहन कुठे आहे. रोहन हा शब्द पहिल्या गोलात आहे, कुठे हा शब्द दुसऱ्या गोलात आणि तिसऱ्या गोलात आहे. हा शब्द आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. तिसरं वाक्य, सीमा काय करते. सीमा हा शब्द पहिल्या गोलात आहे, काय हा शब्द दुसऱ्या गोलात आहे आणि करते हा शब्द तिसऱ्या गोलात आहे. चौथ्या गोलात प्रश्नचिन्ह आहे, सीमा काय करते. हे वाक्य लिहून झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर, चेतन कसा आहे. चेतन पहिल्या गोलातला शब्द आहे, कसा दुसऱ्या गोलातला शब्द आहे, तिसऱ्या गोलात आहे हा शब्द आहे. चेतन कसा आहे हे वाक्य लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर, ओझस कधी आला. ओझस पहिल्या गोलातला शब्द आहे, कधी दुसऱ्या गोलातला शब्द आहे, आला हा तिसऱ्या गोलातला शब्द आहे आणि ओझस कधी आला हे वाक्य लिहून झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, पूजा कुठे आहे. पूजा पहिल्या गोलात आहे, दुसऱ्या गोलातला शब्द आहे कुठे आणि आहे हा शब्द आहे तिसऱ्या गोलात. हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. अशाच प्रकारचे प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊन तुम्हाला काय विचारायचे आहेत, प्रश्न विचारायचे आहेत, लिहायचे आहेत. आणि प्रश्न विचारताना आपल्या बोलण्याची एक लकब असते. आपण प्रश्न विचारतो की समोरच्याकडून आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. जसं टीचर वर्गात प्रश्न विचारते, तू काय खाल्लंस किंवा तू आज डब्यात काय आणलंस, तर तुम्ही उत्तर देता, हो की नाही. म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा समोरच्याकडून आपण काय करतो, उत्तराची अपेक्षा करतो, हो ना. मग हा झाला आपल्या एक शब्दांची ठेव असते, लय असतो, तसाच तो प्रश्न विचारला गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये प्रश्न लिहाल तेव्हा नक्की त्याला काय द्यायचं आहे, प्रश्न चिन्ह. त्याच्यानंतर इथे एक शब्द खेळ दाखवलेला आहे आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, शब्दात लपलेले शब्द शोध व लिही. एक पूर्ण शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची फोड करून आपल्याला तो शब्द लिहायचा आहे. जसे बाल भारती, तर इथे काय दिलेले आहे, 3 ओळी दिलेल्या आहेत. या बाल भारतीचे आपण किती भाग करणार आहोत, 3 भाग करणार आहोत. जसे पहिला शब्द आहे बाल, दुसरा शब्द आहे भारती आणि तिसरा शब्द आहे रती. हा, तर बाल भारती या शब्दाचे आपण फोड करून किती शब्द वेगळे बनवले, 3 शब्द. तसेच दुकानदार या शब्दाचे देखील काय करायचे आहे, 3 शब्द बनवायचे आहेत. जसे दुकान, दार, हा, आणि तिसरा शब्द आहे कान. म्हणजे दुकानदार या शब्दाचे किती शब्द बनवले, 3 शब्द, दुकान, दार आणि कान. त्याच्यानंतर
सकाळपासून हा तिसरा शब्द पूर्ण आहे. या शब्दाची आपण फोड करून त्याचे 3 वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द बनवणार आहोत. जसे पहिला शब्द आहे सकाळ. त्याच्यापासूनचा शब्द आहे, त्याच्यानंतरचा शब्द पासून. त्याच्यानंतरचा शब्द काळ. हा तिसरा शब्द आहे. अहमदनगर. पूर्ण शब्दाची फोड करून आपल्याला 3 शब्द बनवायचे आहे. तर पहिला शब्द येईल अहमद. दुसरा शब्द आहे नगर. आणि तिसरा शब्द आहे मद. मदन. हा तिसरा शब्द आहे. अहमदनगर या शब्दाचे 3 शब्द बनवले. अहमद, नगर आणि मदन हे झाले 3 शब्द. त्याच्यानंतर आहे कोपरगाव. तर कोपरगावचे 3 शब्द काय बनवायचे? कोपर पहिला शब्द, दुसरा शब्द गाव आणि तिसरा शब्द पर. जे कोणाला असतात? माशांना असतात पर. आणि त्याच्या साहाय्याने ते काय करतात? तरंगतात पाण्यात, हो की नाही? तर कोपर, गाव आणि पर हे कोपरगाव पासून बनलेले 3 शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य चिन्हे जोडून शब्द लिही व वाच. इथे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी दिलेली आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला? ती पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी जोडून शब्द लिहून वाचायचे आहे. जसे विहीर. विहीर या शब्दाला पहिली वेलांटी लागते. व ला पहिली वेलांटी वी, हिर. तिला. त ला पहिली वेलांटी ती, ला, तिला. त्याच्यानंतर माती. म ला एक काना मा, त ला दुसरी वेलांटी ती, माती. त्याच्यानंतरचा शब्द आहे परी. प र ला दुसरी वेलांटी री, परी. त्याच्यानंतर पहिला उकार आणि दुसरा उकार दिलेला आहे. इथे शब्द दिलाय कदळ. तर ह्याला काय करायचंय तुम्हाला? पहिला उकार लावायचा आहे. क ला पहिला उकार कु, दळ, कुदळ हा झाला शब्द. त्याच्यानंतर क, ब ला पहिला उकार बु, तर, कबूतर. त्याच्यानंतर झाडू. झ कापूर, जो आपण देवबापाच्या समोर लावतो, आरती करताना लावतो. कापूर. का, क ला एक काना का, प ला दुसरी दुसरा उकार पु, र, कापूर. त्याच्यानंतर बडूक इथं दिलेला आहे आणि आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बेडूक. ब ला एक मात्रा बे, ड ला दुसरा उकार डूक, बेडूक. आता तुम्ही तिसऱ्या ओळीवर आलेले आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे? एक मात्रा आणि दोन मात्रा देऊन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे रडकू. अर्थपूर्ण शब्द आहे का? नाही. तर र वर आपल्याला काय द्यायचं आहे? एक मात्रा. रे, ड, क ला दुसरा उकार कु, रेडकू. म्हैशीच्या लहान मुलाला, लहान पिल्लाला काय म्हटलं जातं? रेडकू म्हटलं जातं. त्याच्यानंतर बल. अर्थपूर्ण शब्द आहे का? हो आहे. बल म्हणजे काय? ताकद. पण आपल्याला काय लावायचे आहेत? 2 मात्रा द्यायच्या आहेत. ब ला 2 मात्रा बैल, बैल. त्याच्यानंतर करी. करी कुठे येते? जेव्हा मम्मी आमटी बनवते, आई आमटी बनवते, त्याच्यावर छान करी येते. हा देखील अर्थपूर्ण शब्द आहे. पण आपल्याला याला काय द्यायचं आहे? 2 मात्रा द्यायचे आहेत. जसे क ला 2 मात्रा कैरी, कैरी हा झाला आंबा. मतलब कैरीची चटणी बनवली जाते, लोणचं बनवलं जातं. क ला 2 मात्रा कै, र ला दुसरी वेलांटी री, कैरी. त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे? एक काना एक मात्रा. जसं झका. अर्थपूर्ण शब्द नाहीये. तर झ ला एक काना एक मात्रा झोका, झोका. समर मुलाचं नाव आहे. अर्थपूर्ण शब्द आहे. पण आपल्याला त्याला काय द्यायचं आहे? एक काना एक मात्रा. तर कोणाला द्यायचा? म ला द्यायचा. म ला एक काना एक मात्रा मोर, समोर. त्याच्यानंतरचा शब्द आहे गगलगाय. गगलगाय नसते, गोगलगाय असते. ग ला एक काना एक मात्रा गो, गल, ग ला एक काना गा, य, गोगलगाय. त्याच्यानंतरचा शब्द आहे जडी. ज ला एक काना एक मात्रा जो, ड ला दुसरी वेलांटी डी, जोडी.
ठीक आहे. तर ही सगळी चिन्ह पहिल्या ओळीत आपण पहिली वेलांटी दिली, दुसरी वेलांटी दिली, अर्थपूर्ण शब्द तयार केले. दुसऱ्या ओळीमध्ये पहिला उकार, दुसरा उकार. तिसऱ्या ओळीमध्ये आपण काय दिलं? एक एक मात्रा आणि दोन मात्रा देऊन अर्थपूर्ण शब्द तयार केले. आणि चौथ्या ओळीमध्ये कोणतं चिन्ह दिलं आपण? प्रत्येक शब्दाला चौथ्या ओळीमध्ये आपण एक काना एक मात्रा हे चिन्ह देऊन काय केलं? तो शब्द पुन्हा लिहिला आणि वाचला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक शब्दखेळ दिलेला आहे. शब्द वाच, तो, ती, ते च्या गटात लिही. ते तुम्हाला काय करायचं आहे? तो, ती आणि ते च्या गटात लिहायचं आहे. इथे बरेच सारे शब्द दिलेले आहेत. ते शब्द मी आधी वाचून दाखवते. जसे पान, ऊस, फळा, उशी, समई, पपई, झाड, चाक, मगर, घर, ससा आणि नळ हे सगळे शब्द तुम्हाला तो, ती आणि ते कोणता शब्द तोच्या गटात येईल, कोणता शब्द तीच्या गटात येईल आणि कोणता शब्द तेच्या गटात येईल या स्वरूपात लिहायचं आहे. पहिले 3 शब्द त्याने लिहून दाखवलेले आहेत. जसे तो फळा, ती उशी आणि ते पान. ठीक आहे. तर हे सगळे ते शब्द मी आता वाचून दाखवते. तो फळा, तो ससा, तो ऊस, तो नळ, ती उशी, ती समई, ती पपई, ही मगर. त्याच्यानंतर ते पान, ते चाक, ते घर आणि ते झाड, उशी आणि ते पान नपुसक लिंग. तर शब्द वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपण त्याचं काय करायचं आहे? वर्गीकरण. समजा दार हा शब्द आहे तर तो कोणत्या गटात जाईल? ते दार. खिडकी हा शब्द आहे तर ती खिडकी. त्याच्यानंतर लाईटचं बटन आहे ते बटन. त्याच्यानंतर ड्रेस, तो ड्रेस, ती चटई, ती खुर्ची. जेव्हा आपण काय करतो? एखादा शब्द उच्चारतो तेव्हा तो, ती, ते हे काय लागतं त्याला? हा शब्द त्याला जोडून येतो. ते दार, ती खिडकी, ती खुर्ची, ती चटई, ते बटन, तो झाड असं कधीच म्हणत नाही आपण. ते झाड, ती बाहुली, ते बाहुली किंवा तो बाहुली असं म्हणत नाही. ती बाहुली, ती कार, तो रस्ता असं आपण म्हणतो. हो की नाही? म्हणजे जेव्हा तुम्ही शब्द उच्चारणार तेव्हा देखील तुम्हाला ते समजून जाईल की कोणता शब्द तो मध्ये येतो, कोणता शब्द ती मध्ये येतो, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? शब्द दिलेले आहेत आणि ती शब्द साखळी तुम्हाला पूर्ण करायची आहे. जसे पान, नाग, गवत, तीन. आता तुम्ही समजून गेला असाल की पान, न वरून दुसरा शब्द नाग, ग वरून दुसरा शब्द गवत, त वरूनचा शब्द तीन. त्याच्यानंतर न वरूनचा शब्द इथे चित्र दाखवलेला आहे तेच वापरून तुम्हाला काय करायचं आहे? दुसरा शब्द शोधून काढायचा आहे. जसे पान, न वरून नाग, ग वरून गवत, त वरून तीन, न वरून नथ, थ वरून थवा इथे दाखवलेला आहे. पक्ष्यांचा थवा. व वरून वाघ, वाघाचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर घ वरून घरटे, ट वरून टोपले आणि ल वरून लसूण. म्हणजेच प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्हाला दुसरा शब्द काय करायचा आहे? लिहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलं? झोपाळा ही गोष्ट बघितली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय बघितलं? प्रश्नचिन्हांची ओळख.
देखील समजून घेतलं.